नमस्कार. आज आपण बनवणार आहोत वहिनीच्या हातची जैन खिचडी. अतिशय चविष्ट बनते. चला तर मग बघूया. शेंगदाण्याचं कूट आहे, कोथिंबीर आहे, खोबरं आहे किसलेलं ओलं, हे डाळिंबे आहेत, हे मटकी आहे, हे भिजवलेलं तांदूळ आहे. तांदूळ तुम्ही कुठलाही नॉर्मल घेऊ शकता. आणि एक टोमॅटो चांगला बारीक चिरून घ्यायचा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता. आपण जैन खिचडी बनवत असल्या कारणाने आपण त्याला कांदा आणि लसूण ह्या गोष्टी अजिबात वापरायच्या नाही. तरी सुद्धा खूप छान होते. आपण बघूया आज. तर आपण आता स्टार्ट करूया. थोडं घेऊ. पण आहे ना ते थोडस तेल. आता ना ही तुम्ही फक्त निव्वळ आहे ना तुम्ही त्याच्यामध्ये आता मी तेल टाकलेलं आहे. तेल व्यवस्थित टाकू द्यायचं. मग थोडस तूप, थोडस तूप तुम्ही नंतर सुद्धा द्यायचं. जेवताना घेतलं मग खूप छान लागतं. पण फोडणी खूप चांगलं मेल्ट झालं ना, तेल चांगलं तडतडलं की आपण जिरे टाकायचं. जिरे तडतडलं की मग मिरची आणि कढीपत्ता. ती तडतडली की अख्खा एक टमाटर जो आपण कापलेला आहे तो त्याच्यामध्ये टाकायचा. आता टमाटरचा चांगला स्मॅश होऊ द्यायचा. टमाटर आपलं स्मॅश झालं. जे आपण भिजवून छान मूळ काढलेले होते ना ते सुद्धा त्याच्यामध्ये. तेच दॅट इज द डाळिंबा. अम्मा त्याला डाळिंबा आणि त्याला छान असं परतून. डाळिंबीला स्वतःचा एक कडवटपणा असतो, तो आपण तेलात परतला ना की तो निघून जातो. म्हणून मसाले टाकायच्या अगोदर आहे ना कधी सुद्धा डाळिंबी थोडीशी परतून घ्यायची. नंतर स्वतः केल्यानंतर आहे ना ॲक्च्युली जे काही मसाले आता मी याच्यामध्ये काय काय घेतलं. हा आपला घरगुती आगरी कोळी मसाला आहे, ही हळद आहे आणि फक्त जिरं पावडर घ्यायची. ह्याला धणा पावडर नाही घ्यायची. बघा कसं छान कलरला आहे. ह्याची भाजी सुद्धा इतकी सुंदर लागते ना की आपल्याला काही कांदा लसूण घालायची गरज नसते. आता ऍक्च्युली हा भिजत घातलेला तांदूळ आहे. मी जवळजवळ 1 तास भिजवलाय अगोदर आणि काही पाणी वगैरे काढलं नाहीये. काही काढायचं नाही कारण खिचडी ही सॉफ्ट आणि मऊ पाहिजे. त्याच्यासाठी पाणी भिजतच ठेवायचं. आणि आता हे पाण्यासकटच तुम्ही असं आता पाण्यासकट का टाकतो कारण आपण तांदूळ छान भिजवून आपण त्याला पाण्यामध्ये भिजत ठेवतो. त्याची सगळी जीवनसत्व त्या पाण्यामध्ये असतात. सो हे पाणी कधीच फेकून द्यायचं नाही. त्याच्या सकटच त्याला पाण्यानं आणि तांदूळला एकत्र टाकायचं. छानपैकी हरवून द्यायचं. बघा किती सुंदरसा कलर आलेला आहे आपल्या खिचडीला. आणि आता गॅस छानपैकी फुल करायचा. मीठ टाकायचं आणि तिला होऊ द्यायचं. मला मीठ हातानेच घालायला आवडतं. चमच्याचा अंदाज मला नाही करत, मला हातात. आणि माझी आई म्हणायची की हाताने टाकलेलं मीठ असतं ना त्याचं जे काही तुम्ही जिन्नस बनवणार ते एकदम फर्स्ट क्लास असतं. सो तुम्ही पण ट्राय करा. आणि हिंग वरून काय टाकलं कारण खिचडीला तुम्ही वरून हिंग टाकलं ना की त्याचा एक सुंदरसा स्मेल लागतो. आता छान उकळी येऊ द्यायची त्याला. आता ना इतकं
इतकं पाणी घायलं ना की त्याच्यामध्ये ना तुम्ही जे काही आता हे ऍक्च्युली तुम्ही ठेवलेलं आहे कोथिंबीर, शेंगदाणा आणि ओलं खोबरं हे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये असं टाकून द्यायचं. 15 मिनिटामध्ये एकदम आरामात होतं. आता तिला आपण वाफेवर मारू. ओके, आता एक 5-10 मिनिटानंतर आपली खिचडी सर्व करू ठेवूया. पापड आहे, दही आहे आणि तुम्ही खाऊन बघा आणि नक्की कमेंट्स करायचे आहेत. नक्की बघा. चला बघा